नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण समय आसन कसं बनवायचं ते या व्हिडिओमध्ये खूप सोप्या पद्धतीनं बघणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ स्किप न करता पाहिलं तरच समजणार आहे. याच्यासाठी 6 इंच लांबी आणि 6 इंच रुंदीचा एक स्क्वेअर शेप मध्ये मी एक कापड घेतलेला आहे. अशा पद्धतीनं त्याला फोल्ड करायचं आणि फोल्ड केल्यानंतर बरोबर असं फोल्ड केलं की साईड मोजायची की किती इंच आहे. हे 3 इंच आहे. इकडचं पण मोजायचं 3 इंच आणि सेंटरला बी आपल्याला 3 इंचच घ्यायचं आहे. म्हणजे आपला हा सर्कल आहे तो एकदम बरोबर शेपमध्ये येईल. ह्याच्यासाठी आपण हे अशा पद्धतीनं कटिंग करणार आहोत. हे आपण आता कट करून घेतलं तर तुम्ही बघू शकता की सुंदर असं हे सर्कलचा शेप आपला हा तयार झालेला आहे. आता कापडावरती ठेवून हा आपल्याला कट करायचा आहे. या अस्तरच्या मापापेक्षा थोडंसं 1/2 इंच एक्स्ट्रा आपल्याला घ्यायचंय आणि मेन कापड आपल्याला कट करून घ्यायचं. कट करून झालं की आपल्याला आता आपण याच्यावरती टिप टाकून घेणार आहे. याच्यासाठी मी काय केलेलं आहे की थोडीशी आपल्याला म्हणजे शिलाई मारून घ्यायची, पण थोडीशी जागा आपल्याला कापड पलटवण्यासाठी ठेवायची. याच्यासाठी मी ह्याच्यावरती शिलाई मारत आहे. शिलाई 1/2 इंचाचं मार्जिन सोडून आपल्याला मारायची आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण हे आता 1/2 इंचावरती टिप टाकून घेणार आहे आणि थोडंसं आपण अंतर ठेवलेलं आहे जेणेकरून आपण हे कापड पलटी करणार आहे. याच्यासाठी एक्स्ट्राचं कापड कट करून घेणार आहे आणि याच्यावरतीच आपण असे छोटे छोटे राऊंड शेपमध्ये छोटे असे कट्स देणार आहे. कट्स देताना एक लक्षात ठेवायचे की आपण जिथं शिलाई मारली होती त्याच्यावरती तो कट हा नाही गेला पाहिजे आणि जिथून आपण रिकामी जागा सोडली होती तिथून आपण अशा पद्धतीनं हे कापड बाहेर काढून घेणार आहे. म्हणजे हा आपला पूर्ण सर्कल हा तयार होणार आहे. अशा पद्धतीनं हे आपलं सर्कल तयार होणार आहे. आता आपण इथं जो भाग रिकामा सोडला होता त्याच्यावरती आपण एक शिलाई मारून घेणार आहे. अशा पद्धतीनं आपण याच्यावरती शिलाई मारून घेऊया. शिलाई कापड आतमध्ये थोडंसं फोल्ड करायचं आणि मग त्याच्यावरती आपण शिलाई मारून घ्यायची. आता मी याच्यासाठी अजून आता पैठणीची एक्स्ट्राचा दोरा कट केला, पैठणीची लेस घेतलेली आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला सहज अवेलेबल तुमच्या शेजारच्या मार्केटमध्ये अवेलेबल होऊन जाईल. आता मी अशा पद्धतीनं अगोदर याच्यावरती प्लेट्स टाकून घेणार आहे. डायरेक्ट मी त्या कापडावरती हे ठेवून प्लेट्स नाही टाकणार, सेपरेट टाकून घेणार आहे. टिप थोडीशी मोठी करायची आहे. 3 नंबरची टिप घ्यायची आहे म्हणजे आपलं काम अधिक सोपं होऊन जाणार आहे आणि छोट्या छोट्या प्लेट्स आपण टाकत जायचे. आपला जो सर्कल आहे त्याचा तो बरोबर सर्कल पूर्ण होईल या पद्धतीनं आपल्याला त्या लेसवरती अशा प्लेट्स टाकून घ्यायच्या. नंतर 1/2 इंच मार्जिन सोडून असं आपल्याला हे याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे. सगळीकडं अंतर सारखं सुटल याच्याकडं मात्र लक्ष द्यायचंय, तरच तुमचं काम हे अगदी छान होणार आहे. याच्यावरती टिप टाकून घ्यायची. पूर्ण गोल असं आपण कव्हर करून घेणार आहे. काही जण याला आतमधून लेस सुद्धा लावतात. मी याला असंच ठेवलेलं आहे कारण मधलं जे कापड आहे ते मी डिझाईनचं वापरलेलं आहे. त्यामुळं प्लेन असतं तर लेस अजून छान दिसली असती, म्हणून मी प्लेन कापड न वापरता डिझाईनचं मध्ये हा राऊंड घेतलेला आहे. त्यामुळे मी याला लेस वापरलेली नाही. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस वापरू शकता. हा सर्कल कंप्लीट अशा पद्धतीनं करून घ्यायचा आणि जिथं ओपन आहे आता आपण इथं जिथं ओपन आहे तिथं हे एक शिलाई मारून घ्यायची म्हणजे ते पॅक होईल. अशा पद्धतीनं हे समयासन बनवून तयार झालेलं आहे. तुम्हीही असे सुंदर सुंदर समयासन बनवू शकता. खूप सोपी अशी पद्धत तुम्हाला सांगितलेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. हे तुम्ही पाहू शकताय
हे अशा पद्धतीचे आपण तयार केलेले आहे.